चला तर सामना या ठिकाणी सुरू होत आहे. यानंतर ग्रुप सी च्या मॅचेसला आपण सुरुवात करणार आहोत. RD11 किरवली आणि त्यांच्या विपक्षामध्ये त्रियांश 11 गावदेवी नांदकर. RD11 किरवली विरुद्ध त्रियांश 11 गावदेवी नांदकर यानंतरची लढत तुम्हाला बघायला मिळेल. सलामीची जोडी मैदानामध्ये एंटर झालेली आहे. काल याच सलामीवीरांनी अतिशय जबरदस्त खेळ साकारला होता. चांगली भागीदारी आपल्याला बघायला मिळाली होती आणि to openers from Marthande Builders and Developers. बरोबर बघा काल भरपूर उशिरानं सुरुवात झाली होती. अजित पाटील यांचा आज वाढदिवस देखील आणि आज सेलिब्रेशन जोरात होणार यात शंकाच नाही. ठीक 8 वाजता संपूर्ण जय्यत तयारी रामकृष्ण काकडे यांच्याकडे सोपवण्यात आलेली आहे. मार्तंडे बिल्डर्स अँड डेव्हलपर्स वर्सेस मल्हार स्पोर्ट्स. दोन्ही टीमने एक एक मॅच जिंकले. मला वाटतं या टीम मधून या मॅच मधून जो संघ जिंकेल तो थेट फायनलला पोहोचणार आहे. येस, आणि जो संघ पराभूत होईल त्यांना आणखी एक संधी मिळेल. पहिली जी 3 षटकं आहेत 15 मिनिटांमध्ये तुम्हाला पूर्ण करायचे आहेत. अदरवाईज एक फिल्डर आम्ही तुमचा 38 सर्कलमध्ये अधिक वाढवू. आणि यानंतर ग्रुप सी च्या मॅचेस RD11 किरवली संघ कर्णधार इथे पोहोचलेला आहे आणि त्रियांश 11 गावदेवी नांदकर आपणही पोहोचायचं आहे. त्यानंतर आज सामन्याला सुरुवात. लेट्स प्ले. पहिलाच बॉल यावेळेला स्क्वेअर ऑफ द विकेट. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण आणि चेंडू डीप मध्ये ट्रॅव्हल होतोय. तोपर्यंत 2 धावा पूर्ण केलेल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न देखील केला जातोय आणि पहिल्या चेंडूवरती सुरुवात चांगली बघायला मिळते. 3 धावा त्या ठिकाणी पूर्ण केलेल्या आहेत. पळून 3 धावा त्या ठिकाणी पूर्ण करत असताना बॅटर विजय आणि त्याच्या सोबतीला जीवन जाधवला तुम्ही पाहतात. काल जबरदस्त खेळ जीवन जाधवच्या वतीने आपल्याला बघायला मिळाला. सागर शेवाळ यांच्याकडनं जीवन यांनी जर लागोपाठ 3 सिक्सर मारले तर 2000चं कॅश प्राइज त्यांना दिलं जाणार आहे. हो लाऊडली अपील करण्यात आली होती. इम्पॅक्ट आणि लाईन आपण बघतोय की ऑप्शनच्या बाहेर आणि पंचांनी तेच कळवलं. लेग बाईकच्या स्वरूपामध्ये धाव देखील पूर्ण केले. एका धावेने स्कोर 4 या आकड्यावरती जाऊन पोहोचलेला आहे. फुल टॉस. चांगला फटका आहे ओव्हर द इनफिल्ड. कवचला बॉल निघून चाललाय. क्लासिकल फटका, टिपिकल पॉवर प्लेचा फटका. हा येतोय चौकार.
सुरुवात चांगली मिळाली आहे. काल देखील पहिल्या मॅच मध्ये 57 धावा मातंड बिल्डर्स अँड डेव्हलपर्स टीमनं बनवल्या होत्या आणि तेथे ह्याच दोघांनी चांगली खेळ साकारली होती. पुन्हा हवे ते बॉल, आता झेलची संधी, झेल खाली क्षेत्ररक्षक कॅच सुटतोय. जीवनदान मिळालंय विजयला. चोपा झेल होता परंतु त्या ठिकाणी आय थिंक सोमनाथ कडनं मिस्टेक झाली आहे. चांगला क्षेत्ररक्षक आहे सोमनाथ, त्याच्याकडनं चूक होते आणि त्याच दरम्यान डाव मिळते एक. विजयला जीवनदान देणं खूपच महागडं पडू शकतं कारण त्याच्या बॅटमधून चांगले रन्स येत आहेत सध्या. मॅन इन फॉर्म, चांगला फॉर्म देखील त्याचा बघायला मिळतोय. थोडस बदल आता फिल्डिंग मध्ये, डीप मध्ये मिड विकेट, एक विकेट लॉंग ऑफ सेट करण्यात आला. ओ हो स्मॅश केला, अकुट टप्प्याचा बॉल आणि बॉलला पाठवले सरळ कव्हरला. 4 धावांसाठी चौकार. शॉर्ट ऑफ लेंथ बॉल होता आणि थोडंसं कमी गतीने टाकला होता. वेट अँड डिस्पॅच वाट बघितली चेंडूची आणि त्याच्यानंतर जीवनचा फॉर्म चांगला आहे. जीवनच्या बॅटमधून हा चौकार आपल्याला बघायला मिळाला. व्हॉट अ फॅन्टॅस्टिक स्टार्ट हिअर, इनक्रेडिबल स्टार्ट फ्रॉम बोथ द बॅटर्स. ओ क्लीन बॉल, अराउंड द लेग ट्रिपल उद्ध्वस्त केलाय. बडी विकेट, मोठी सफलता प्राप्त करत असताना विलास विकेट गॉन. फलंदाजाला मात्र माघारी पाठवले. विलासला मिळाली आहे सफलता. शेवटच्या बॉलवर विकेट आणि धावा झाल्या फलकावरती 13 धावा. सुरुवात चांगली मिळाली फलंदाजांना परंतु विलासनं अखेर ब्रेक थ्रू मिळवून दिलेला आहे. रन्स आपण बघतोय की 13 धावा. नवीन बॅटर आता मैदानामध्ये एंटर झालाय. विनोद गोलंदाजी करत होता आय थिंक. श्याम पाटील नवीन फलंदाज आलेला आहे मैदानाच्या आतमध्ये आणि गोलंदाजी करण्यासाठी अनंत केने. षटक क्रमांक 2 घेऊन मार्गस्थ होईल. चला वेळ कमी घ्या टीम मल्हार स्पोर्ट्स. कृपया जो संघ जिंकेल तो फायनल मध्ये पोहोचणाऱ्या 40+ फॉर्मॅट मधून ALPL सीझन 3च्या. चला यानंतर गावदेवी नानकर, त्रियांश 11, आणि RD 11 किरोलीचा कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहे. स्वतः संघ मालक देखील आहेत राकेशजी दिघाडकर. सेकंड ओव्हर, अनंत केने कट करण्याचा प्रयत्न होता. विजय समोर, हा चेंडू ऑप्शनच्या बाहेरून निघून जातोय. एकाच गावातील 2 खेळाडू आहेत, एकमेकांच्या समोर आहेत विजय आणि अनंता. परंतु आता हे वेगळं क्रिकेट आहे. जरूर रेग्युलर फॉर्मॅट मधून ते एकत्रित ग्रामीणचं क्रिकेट खेळलं असतीलच, मात्र आता 40+ क्रिकेट एकमेकांच्या विरुद्ध खेळत आहेत. क्लीन बॉल, फुल टॉस होता परंतु थेट यशाचा निशाणा साधत असताना फलंदाज बाद.
खराब चेंडू होता, विकेट टेकर हा बॉल नव्हता, परंतु त्याच्यावरती सफलता मिळालेली आहे आणि फलंदाज त्या ठिकाणी बाद होतोय. बिग विकेट, बिग लॉस्ट फॉर द टीम मार्तंड बिल्डर्स अँड डेव्हलपर्स. दोन्ही ओपनर्स, ज्या दोन्ही सलामीवीरांनी खूपच चांगला खेळ कालच्या दिवशी कालच्या रजनीमध्ये साकारला होता, ते दोन्ही ओपनर्स आता माघारी परतत असताना विजयने धावा बनवल्या बाद होण्यापूर्वी 8 आणि जीवनच्या बॅटमधून धावा आल्या होत्या त्या 4. न्यू बॅटर, नवीन फलंदाज आता मैदानामध्ये एंटर होतोय मार्तंड बिल्डर्स अँड डेव्हलपर्स टीम कडनं. मार्तंड बिल्डर्स अँड डेव्हलपर्स एक्स्ट्रा प्लेअर तुमचा नाहीये. नावं पोचवा जरा आमच्यापर्यंत. शिवाजी आलाय नवीन बॅटर. शिवाजी फ्रॉम भावाळे. क्या बात आहे. ओ फक्त हलक्या हातानं कट केलं, दिशा दाखवली आहे, जाकत होती या फटक्या मागे. खूपच चांगला फटका आपल्याला बघायला मिळाला आणि त्याच्यावरती मिळते एकच धाव. एका धावेने स्कोर पुढे जाणार. धावफलक 14 ह्या आकड्यावरती तुम्हाला बघायला मिळतोय. 14 रन्स ऑन द बोर्ड नाव. आणि आता श्याम पाटील स्ट्रायकिंग एंडला. सुरुवात चांगली मिळवली आहे सध्या तरी अनंतानं. त्याला एक विकेट मिळाली. 3 बॉलमध्ये फक्त एकच धाव खर्च केलेल्या. राईट आर्म राऊंड द विकेट. फुल टॉस पुढे येत असताना ऑन साइडला टर्न केल्या. स्क्वेअर ऑफ द विकेट. फिल्डर येतात बॉलवर. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल आणि 2 धावा त्या ठिकाणी जोडल्या जातील. तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न जरूर केला जात होता, परंतु नकार आला आणि या 2 धावांनी स्कोर पुढे जाताना 16 या आकड्यावरती. सध्या मल्हार स्पोर्ट्सचा विचार केला तर रोशन पाटील यांना देखील तुम्ही पाहतात लॉंग ऑनला फिल्डिंग करतात. मागच्या 2 ते 3 वर्षांपूर्वीच आपण बेबी स्पोर्ट इताडे टीम मधून रेग्युलरचं क्रिकेट खेळताना त्यांना बघितलंय. आणि आता 40+ क्रिकेट. शॉर्ट ऑफ लेंथ ऑन साइडला हुक केलाय. बॅटची टॉप एज. बॉल मागे वेगाने निघून चाललाय. फिल्डर येतात बॉलवर. व्हॉट एक्सलंट स्टॉप. जबरदस्त क्षेत्ररक्षण कॅप्टन कडनं आपल्याला बघायला मिळालंय आणि त्याच दरम्यान 2 धावा पूर्ण देखील केल्या जात आहेत. गुड फिल्डिंग, गुड फिल्डिंग. टाळ्या वाजतायत त्या कॅप्टन करिता. 40+ मध्ये अशा प्रकारे क्षेत्ररक्षण करणं, वेगानं मैदानावर धावणं तेवढं सोपं नसतं मित्रांनो. आपण रेग्युलर फॉर्मॅट तरुण अवस्थेमध्ये खेळत असतानाची गोष्ट वेगळी असते. वयाच्या 40 नंतर शारीरिक फिटनेस तुमची जरूर मजबूत असणं, फिजिकली मेंटली तुम्ही स्ट्रॉंग असणं ही फार मोठी गोष्ट आहे. कारण कसं आहे की वयाच्या 40 नंतर माणूस म्हटला तर तो आयुष्यामध्ये खरं तर संसारामध्ये आपण बघत असतो, प्रपंच त्याच्या पाठी असतो आणि या सर्व गोष्टीतून क्रिकेट खेळणं हे कठीण जॉब आहे. मात्र आज हे सर्व खेळाडू मी त्यांचं कौतुक करेन. 40+ क्रिकेटर आजवर जे जे खेळतात गावातून त्या सर्व 40+ क्रिकेटर्सचं मी कौतुक करेन की आपला परिवार सांभाळून, आपला काम धंदा व्यवसाय नोकरी सांभाळून आपली आवड जपतायत. आणि तसंही क्रिकेटचा हा खेळ शारीरिक फिटनेस करिता उत्तम माध्यम आहे. एक धाव आरोग्यासाठी म्हणजे 40+ क्रिकेट. 2 षटकांचा खेळ त्या ठिकाणी संपला आणि 2 ओव्हरमध्ये धावा झाल्या 19. अनंत केनेचं हे कमबॅक करणारं षटक आपल्याला बघायला मिळालं. 6 धावा त्यानं खर्च केल्या. 1 विकेट त्याला मिळाली. पहिल्या ओव्हरमध्ये आल्या होत्या 13 धावा. कमबॅक करणं गरजेचं होतं आणि तो पलटवार केलाय. परंतु आता पुन्हा एकदा देवरुंग बापगाव विलेज एंड कडनं गोलंदाजी करण्यासाठी मला वाटतं की विलास बॉलिंग मार्क वरती येतोय. काल येस विलासनं काल 4थं षटक टाकलं होतं आणि गणेश आलाय टीमचा कॅप्टन गोलंदाजी करण्यासाठी येतोय. आणि चला ह्यानंतर दोन्ही कॅप्टन RD 11 किरवली येथे उपस्थित आहेत. ट्रयांश 11 गावदेवी नांदकर. टॉस करण्यासाठी आपण यायचंय.
तिसरं षटक गणेश गोलंदाजी करण्यासाठी. हो, पहिलाच बॉल आडव्या बॅटनं चांगला फटका मिड विकेटला. फिल्डर येत आहेत, चांगलं क्षेत्ररक्षण आणि त्याच दरम्यान मिळतात 2 धावा. या 2 धावांनी श्याम पाटील वैयक्तिक जाऊन पोहोचतोय सध्या 7 वर. 3 वेळा डबल रन्स पूर्ण केले. बघा, आपण जर विचार केला तर मजबूत बांध्याचं हे शरीर आहे, धड धाकड शरीर यष्टी आहे, परंतु किती वेगानं धावतायत विकेटच्या मध्ये. गणेश ओ, कमी गतीने टाकलेला बॉल, पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंज ऑफ पेस. गणेशकडे चांगलं व्हेरिएशन आहे. डॉट बॉल आलाय कमबॅक करत असताना. पुढचा बॉल पुन्हा एकदा. ओ हो, लॉफ केलाय बॉल हवेत. अनंता केने आणि झाली चूक. लॉंग ऑनला मिस्टेक आणि 2 धावा त्याच दरम्यान पूर्ण केल्यात. अगदी सहज सोपा झेल वाटत होता, परंतु त्या ठिकाणी भरपूर उंचावरून येणारा बॉल आणि झेल मात्र पकडता आलेला नाहीये. कॅच ड्रॉप होते, त्याचा फायदा फलंदाजांना होतोय. 2 धावा पुन्हा मिळतात. यानंतर डिफेंडिंग चॅम्पियन, मागच्या वर्षीचा ALPL चा विजेता संघ 311 गावदेवी नांदकर तुम्हाला खेळताना दिसेल. ओ, बॅकफुटला गेले, फक्त दिशा दाखवली आहे. नजाकत, मिनिमम एफर्ट अँड मॅक्झिमम रिझल्ट. बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे हा क्लासिकल चौकार श्याम पाटीलच्या बॅटमधून. लेट कट, ऑप्शनच्या बाहेरचा बॉल होता आणि त्याच्यावर फक्त दिशा दाखवत असताना चौकार प्राप्त केलेला. आणि या चौकारानं संघाची धावसंख्या आता पुढे जाताना स्कोर कार्डवरती तुम्हाला बघायला मिळते ती 27. पुन्हा एकदा आडव्या बॅटनं पाठवला बॉल मिड विकेट, बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅक टू बॅक दुसरा चौकार. शॉर्ट ऑफ लेंथ बॉल होता, फ्रंट फुटला येत असताना फ्रंट फुट पुल पाहायला मिळाला आणि तो पॉवरफुल पाहायला मिळाला. बरोबर गॅप शोधला होता आणि बॉलला पाठवलं बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हा लागोपाठचा दुसरा चौकार आणि धावसंख्या आता जाऊन पोहोचलेली आहे ती धावफलकावरती 31 धावा 31 रन्स. तिसऱ्या षटकाचा खेळ मार्गस्थ आणि इथून आता 31 धावा स्कोर कार्डवरती लागलेल्या आहेत. अतिशय चांगली सुरुवात आपल्याला बघायला मिळाली आहे मार्तंड बिल्डर्स अँड डेव्हलपर्स. चला, वेळेवरती लक्ष ठेवा मल्हार स्पोर्ट्स. पुन्हा एकदा गणेश तयार होतोय. 2 चौकार त्याच्या विरुद्ध आलेले आहेत बॅक टू बॅक. आणि आता थोडस दबाव असेल, प्रेशर जरूर असेल. पुन्हा एकदा स्वीप करायचं होतं, थोडस दबाव आता गोलंदाज गणेश वरती देखील आपल्याला बघायला मिळतोय. एक्स्ट्रा धाव तिथे मिळेल. विकेटवर मारण्याचा प्रयत्न जरूर होता. धावसंख्या एका धावेने पुढे जाताना 32 व 32 रन्स. श्यामला जीवनदान मिळालं आणि त्याच्यानंतर खूप चांगली बॅटिंग आपल्याला बघायला मिळते. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन कट केला. डीप मध्ये कव्हर पॉइंटला फिल्डर उपस्थित. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, पुन्हा सहजगत्या 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. आतापर्यंत श्याम पाटीलच्या डावामध्ये येणारी ही 5वी डबल आहे. क्या बात आहे. आणि याचबरोबर 3 षटकांचा खेळ देखील संपन्न झालाय. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवरती आता एक चांगली टोटल 34 धावा तुम्हाला बघायला मिळतात. हे महागडं षटक होतं. गणेशचं 15 धावा त्यानं खर्च केल्या या ओव्हरमध्ये.
आणि एकूण 34 धावा 3 षटकांच्या समाप्तीनंतर. चला तर आमचे सहकारी समालोचक 3-in-1 एव्हरग्रीन कॉमेंटेटर मिस्टर अजय घरत सर यांचं देखील या ठिकाणी शुभागमन होतं. आपलं स्वागत. अंतिम षटक असेल आणि गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज विलास बॅट फ्रॉम चौधरपाडा. खूप चांगलं व्हेरिएशन विलासच्या ओव्हरमध्ये आपण अनेकदा बघितलेलं आहे. जेव्हा तो रेग्युलर क्रिकेट खेळायचा ह्या क्रीडांगणावर विशेषतः विलासची गोलंदाजी जय हनुमान चौधरपाडा टीम कडून आपल्याला बऱ्याचदा बघायला मिळायची. आणि आता 40+ क्रिकेटमध्ये विलास एक प्रमुख गोलंदाज आहे चौधरपाडा टीमचा. आणि आता त्याच्याच हातामध्ये चेंडू सोपवला. सामना करेल बॅटर शिवाजी. शिवाजीनं आतापर्यंत एकच चेंडू फेस केला. एकदा त्याच्या बॅटमधून आली आहे परंतु काय बॅटिंग पाहायला मिळाली आज श्याम पाटील. खोलवा टप्प्याचा बॉल ड्राईव्ह करण्यात आला. लॉंग ऑनच्या दिशेनं चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक धावी ते मिळाली आहे. दुसरा धावेचा प्रयत्न आणि आता धावबादचा देखील प्रयत्न जरूर होता मात्र अपयशी. 2 धावा त्या ठिकाणी मिळाल्या. श्याम पाटीलला 2 वेळा जीवनदान मिळालाच. एक वेळ कॅच सुटली त्याच्यानंतर 2 चौकार आले आणि आता धावबाद होता होताही वाचलाय. आदरणीय बळीराम मेहर यांचे या ठिकाणी आगमन. आपल्याला विनंती असेल की आपण मंचावरती यावं. मिड विकेटच्या दिशेने बॉल येतोय. रोशन पाटील इज हिअर. एकच धाव त्या ठिकाणी मिळेल आणि धावसंख्या एका धावेने पुढे जाताना स्कोर कार्ड वरती 37 धावा 37. एसके एंटरटेनमेंट या वाहिनीवरून आपण ही स्पर्धा पाहतोय. श्याम पुन्हा स्ट्रायकिंग एंडला 9 चेंडूंमध्ये 19 वर बॅटिंग करतोय. 37 धावा स्कोर कार्ड वरती झालेल्या आहेत. ओ लोवा फुल टॉस फ्लिक केला बॉल हवेत. आनंद ताकेने यावेळेला चूक करणार नाहीये. स्क्वेअर लेगला पकडलाय जेल. समाप्त होतोय श्याम पाटीलचा खेळ. बिग विकेट. अगदी लोव फुल टॉस बॉल होता. ऑन साइडला फ्लिक करण्यात आला आणि तेथे चांगला झेल पकडलाय. चांगला डाव आपल्याला बघायला मिळाला. 19 धावांचं योगदान दिलं आणि माघारी परतलाय श्याम. 37 धावा धावफलकावरती. अजूनही डावातील 3 चेंडू शिल्लक आहेत आणि यानंतर टॉस केला जाणार आहे. 3-11 गावदेवी नानकर वर्सेस RD11 किरवली. ग्रुप सी च्या मॅचेस आपण या ठिकाणी सुरू करणार आहोत. ओहो हो बैठक. व्हाट अ शॉट. क्लासिकल फटका. स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. दणदणी चौकार. नरेश गरेल आलाय बॅट फ्रॉम भावाले. काय फटका होता. बैठक परफेक्ट स्लॉक स्वीपचा फटका आपल्याला बघायला मिळाला आणि चौकार प्राप्त केले नरेश गरेलनं. 4 धावांनी स्कोर आता 40 वर 41 धावा. विलास पुन्हा तयार. पुन्हा फुल टॉस. याही वेळेला दिशा दाखवण्याचा प्रयत्न होता. थर्ड मॅनला झाली आहे मिस्टेक. एकदा मिळाली आहे दुसरा धावेचा प्रयत्न आणि आता धावबादचा प्रयत्न होईल आणि धावबादच्या स्वरूपामध्ये नरेश बाद.
त्यांना विनंती करेन की आपण व्यासपीठावर देऊन स्थानापन्न व्हा. आमनेचे प्रसाद पाटील खूप चांगले डिझाईन केलेले टी शर्ट्स या स्पर्धेमध्ये आपल्याला बघायला मिळतात. हे त्यांच्याच वतीने डिझाईन केलेले आहेत. डीएससी स्पोर्ट्स, डीएससी क्रिएशन. शेवटचा चेंडू इथे फेस करण्यासाठी येतोय. शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे 42वा स्कोर कार्ड वरती. अपील फुलटॉस. विलासनं भरपूर चुका तर जरूर केल्या या गोलंदाजीमध्ये. फुलटॉस बॉल होता, फायदा उचलता आला नाही बॅटरला. इथे मिळाली एकच धाव आणि या एका धावेने स्कोर आता पुढे गेलेला आहे धावफलकावरती. 43. धावांचं लक्ष असणार आहे आणि आता नाणेफेकी आपण करणार आहोत. चला, मंगल आणि नागेश यांच्या शुभास्य आपण टॉस करत आहोत. RD11 किरवली वर्सेस डिफेंडिंग चॅम्पियन, गत वर्षीचा चॅम्पियन संघ 311 गावदेवी विनानकर. एका बाजूला 7 स्टार आणि दुसऱ्या बाजूला ALPL. दोन्हीपैकी कॉल करायचा आहे. मॅच विल बी 6 ओव्हर. ALPL इज अ कॉल आणि ALPLच आलेला आहे. टॉस जिंकलाय RD11 किरवलीनं. पाहुण्यांना विनंती आहे की आपण मंचावरती बसावं. राज, ॲज अ आयकॉन म्हणून तुझी निवड झालेली आहे, म्हणजे तुझ्यावर मोठी जबाबदारी असणार आहे संघाची. ऑक्शन सेरेमनीला ज्यावेळेला तुला संघामध्ये घेण्यात आलं, ॲज अ आयकॉन घेण्यात आलं, त्यावेळेला काय फिलिंग्स होत्या? ॲज अ आयकॉन म्हणजे आयकॉन मोठी गोष्ट आहे खेळणं, पण मी पण तुमच्यासारखा साधा प्लेयर आहे आणि चांगलं खेळण्याचा प्रयत्न करेन. आणि किती एक्साइटेड होता, कारण मला वाटतं तुझं पहिलंच हे सीझन असेल ALPL खेळण्याचं. मागच्या 2 वर्ष ALPL बघितली होतीस तू यूट्यूबवर? हो, खूप छान आयोजन होतं आणि यावर्षी त्यापेक्षाही चांगलं आयोजन आहे. खेळण्याला मजा येईल. टॉस जिंकलेला आहे, 6 ओव्हरची मॅच. काय निर्णय? क्षेत्ररक्षण. का फिल्डिंग करतोय? काल मॅचेस बघितला की चेसिंग करताना भरपूर सारे अडथळे येत होते, तरी तू फिल्डिंग करणार, यामागचं कारण काय? लीग फॉर्मॅटची पहिली मॅच आणि पिचचा अनुभव कमी आहे. लीग मॅच म्हणजे पहिली मॅच जिंकणं हे महत्त्वाचे असतं. चला, शुभेच्छा असतील तुम्हाला. मयूर, कॅप्टन सी मिळालेली आहे, जबाबदारी मोठी आहे. गावच्याच टीमच्या फ्रँचायझीमधून खेळतोय, त्याबद्दल काय सांगशील? तुमच्या स्पॉन्सरने तुमच्यावर विश्वास दाखवलेला आहे, त्यांच्याविषयी काय सांगशील? गावचा संघ आहे, तिथे खेळायला एक चांगली संधी मिळाली आणि स्पॉन्सरचे मी धन्यवाद व्यक्त करतो, कारण की या स्टेजला आम्हाला संधी भेटते खेळायला आणि तुम्ही आमच्यावर जो विश्वास टाकता तो त्या विश्वासाचा आम्ही 100% तुम्हाला फायदा करून देणार, एवढंच बोलू. टॉस जर जिंकलास तर बॅटिंग केलीस की बॉलिंग केलीस? ॲक्च्युली आम्ही सुद्धा फिल्डिंगच करणार होतो, कारण की पहिली मॅच होती. अंदाज घेतला असता कसं होतंय काय होतंय त्यानुसार प्लॅनिंग करायला भेटते, कारण की बट आता बॅटिंग आले आपल्या आम्हाला. आम्ही बॅटिंगसुद्धा चांगला करण्याचा प्रयत्न करू आणि त्यांना डिफेंड करू आम्ही चांगले रन मारून. मयूर, डिफेंडिंग चॅम्पियन म्हणून तुमच्या टीमकडे बघितलं जात आहे. तुमचा जो टायटल आपल्या संघ मालकाला यावर्षी तुम्ही वाचवून देणार? हो, नक्की आम्ही प्रयत्न तोच करणार आहे, कारण की संघ खूप चांगला बांधलेला आहे मागच्या वर्षीपेक्षा. प्रयत्न आमचा तोच असेल की आम्ही चॅम्पियन बनण्याचा. शुभेच्छा असतील तुम्हाला देखील. तर नाणेफेकी मित्रांनो या ठिकाणी संपन्न झालेली आहे. टॉस जिंकून RD11 किरवली संघानं प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. 311 गावदेवी नांदकर संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलेला आहे. नाउ बॅक टू बॉक्स. लगेच आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये वळूया. एव्हरग्रीन कॉमेंटेटर अजय घरत सर आता आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. धन्यवाद. थँक्यू सो मच समीर ठाकरे. सर्व क्रिकेट रसिकांना अजय घरतचा सप्रेम नमस्कार आणि सगळ्यांचं ALPL सीझन 3च्या 3ऱ्या दिवसाच्या खेळामध्ये हार्दिक स्वागत.
आजची पहिली मॅच आपल्या समोर आहे 40+ कॅटेगरीमधून महत्त्वाचा सामना. काल दोन्ही संघ एक एक सामना खेळलेले आहेत आणि दोन्ही संघांनी विजयानं सुरुवात केली आहे आणि आज हे दोन्ही विजयी संघ एकमेकांच्या समोर उभे ठाकलेले आहेत. एका बाजूला टीम मार्तंड बिल्डर्स अँड डेव्हलपर्स देवरुंग आणि दुसऱ्या बाजूला मल्हार स्पोर्ट्स देवरुंग पाडा. मार्तंड बिल्डर्स अँड डेव्हलपर्स संघाने प्रथम बॅटिंग केलेली आहे या मॅचमध्ये. फलकावर धावा लावलेल्या आहेत 43 आणि टार्गेट सेट केलंय 44 धावांचं. आणखी एक चांगला दिवस क्रिकेटसाठी, अगदी आदर्शवत परिस्थिती इकडे बापगाव देवरुंगच्या या ऐतिहासिक छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणामध्ये. आल्हाददायक वातावरण आहे आणि एक चांगली टोटल खरं तर प्रथम बॅटिंग करत असताना फलकावर लावण्यात आलेले आहे. 40+ क्रिकेट आहे. 40+ धावसंख्या एक फारच चांगली धावसंख्या मानली जाते, परंतु प्रतिस्पर्धी संघाकडे देखील जबरदस्त फलंदाजी आहे आणि ही धावसंख्या ते चेस करू शकतात. पण बघायचे सुरुवात त्यांना कशी मिळणार. पहिलं षटक, एकमेव षटक हे डावामध्ये पॉवर प्लेचं असणार आहे आणि त्या पॉवर प्लेचा लाभ घेण्यासाठी सलामीचे फलंदाज खेळपट्टीवर दाखल झालेत. विष्णू पाटील आणि सोमनाथ कोनकर. काल चांगली बॅटिंग केली होती, विशेषतः सोमनाथ कोनकर यांनी. पहिल्याच ओव्हरमध्ये मला आठवतं 2 चौकार ठोकले होते. खूप क्लासिक बॅटिंग त्यांची पाहायला मिळाली होती. प्रतिस्पर्धी संघाचा आपण विचार केला तर सलामीवीरांनी काल चांगली पायाभरणी केली होती. विजय केणे आणि जीवन यांनी. जीवन मॅन ऑफ द मॅच राहिले होते, 23 धावांचं योगदान दिलं होतं. पण आज तेवढी मोठी खेळी खरं तर करता आलेली नाहीये. फक्त 4च धावा जीवन यांना जोडत्या आल्या होत्या आणि विजय केणे यांनी 8 धावांचं योगदान दिलं. परंतु वनडाऊन आलेल्या श्याम पाटील यांनी चांगला खेळ सादर केला. 19 धावा जोडल्या आपल्या टीमसाठी आणि त्यांच्याच खेळच्या जोरावर 43 धावांपर्यंत मजल मारली गेलेली आहे. गोलंदाजीची सुरुवात करतायत गोलंदाज बाळाराम मेहर. पॉवर प्ले स्पेशालिस्ट गोलंदाज म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं 40+ क्रिकेटमध्ये. लेफ्टी गोलंदाज आहेत आणि लेफ्टी बॅटरच विष्णू पाटील आपल्याला स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळत आहेत. प्रतिषटक 11ची सरासरी डावाच्या सुरुवातीपासून राखावी लागेल. पहिला बॉल खोलात टाकलाय, अपील होत आहे लेग बिफोर साठी आणि यस, पंचांचं बोट आकाशाकडे. फलंदाज बाद. स्वप्नवत सुरुवात केली आहे गोलंदाज बाळाराम मेहर यांनी आणि योग्य निर्णय पंचांचा. अगदी टो क्रशर हा बॉल होता, बरोबर टोवरच जाऊन आदळलाय. ऑन साइडला टर्न करण्याचा प्रयत्न केला होता. फुलर लेनचा बॉल ऑलमोस्ट यॉर्कर लेंथवर तुम्ही पाहू शकाल. थोडंसं शफल केलं होतं आणि बरोबर पाय मिडल स्टिकच्या दिशेनं आहे. मधल्या एसटीलाच बॉल जाऊन धडकला असता. खूप चांगला निर्णय पंचांचा. निराशाजनक सुरुवात आपल्याला पाहायला मिळते मल्हार स्पोर्ट्स देवरुंगपाडा 40+ संघाची. पहिल्याच बॉलवर मोठा धक्का त्यांना बसलाय. विष्णू पाटील गोल्डन डकचा शिकार झालेत आणि आता नवीन बॅटर मैदानामध्ये पोहोचतायत. विनोद जाधव. पहिल्याच बॉलवर धक्का लागलेला आहे, त्याच्यामुळे निश्चितच नवीन बॅटरवर थोडंसं प्रेशर असणार आहे. फुलटॉस बॅटचा फेस उघडलाय. शॉट थर्डमॅनला बीट करण्याचा प्रयत्न, परंतु फिल्डर अतिशय दक्ष आहेत. जरूर बॉल हातातून निसटला होता, परंतु मागे जाऊ दिलेला नाहीये. फक्त एक धाव तिथे मिळताना दिसते. पहिली धाव फलकावर लागते मल्हार स्पोर्ट्स देवरुंगपाडा टीमसाठी. या ठिकाणी आमचे बंधुराज विजय घरत यांचं आगमन झालेलं आहे. आपलं हार्दिक स्वागत. विनंती असेल आपण व्यासपीठावर यायचं आहे. ELPL सीझन 3 मध्ये आपलं मनापासून स्वागत. मोठी जबाबदारी आता येऊन ठेपलेली आहे सोमनाथ कोनकर आणि विनोद जाधव यांच्या खांद्यांवर. पुढचा बॉल लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. शॉट ऑफ लेंथ हुक केला. विकेट किपरच्या वरून बॉलला पाठवलंय. अगदी लॉंग स्टॉप रिजन मध्ये फिल्डर पाठलाग करतोय. प्रयत्न चांगला आहे. 2 खेळाडू प्रयत्नशील, परंतु अखेर बॉलनं त्यांना बीट केलंच आणि बॉल सीमारेषा पलीकडे. धावा मिळतील 4. खूप
चांगला एफर्ट इथे पाहायला मिळाला होता. शॉट थर्डमॅन मधून फिल्डर पोहोचले होते, त्यांनी बॉल आतमध्ये ढकलण्याचा प्रयत्न केला, परंतु तो बॉल अगदी सीमारेषेचा वेध घेताना दिसला. शॉट फाईन लेगचे खेळाडू देखील तिथे पोहोचले होते त्यांना मदत करण्यासाठी, परंतु त्यांना मात्र बॉल अडवता आला नाही. आणि अखेर हा पहिला चौकार या डावातील आपल्याला पाहायला मिळतोय सोमनाथ कोनकर यांच्या बॅटमधून. चौकाराच्या मदतीनं स्वतःचं अकाउंट त्यांनी ओपन केलंय. खरं तर एवढा कन्व्हिन्सिंग फटका नव्हता, खेळायचं होतं फाईन लेग कडे, बॉल अगदी विकेट किपरच्या वरून निघाला होता. थोडी नशिबाची साथ मिळाली असं म्हणायला हरकत नाहीये. नेक्स्ट बॉल लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. हो, यावेळेला स्लॅश करण्याचा प्रयत्न, थोडासा पावलांचा वापर केला होता. आखो टप्प्याचा बॉल होता, फायदा घेता आला नाही आणि कदाचित फलंदाज थोडे पुढे निघाले होते, त्यामुळेच चेंडूची लांबी थोडीशी कमी केली होती. जास्त वेग खरं तर गोलंदाज बाळाराम मेरे यांच्याकडे नाहीये, परंतु विविधता आहे. पहिलाच बॉल आपण बघितला, बरोबर यॉर्कर टाकला, त्याच्यावर विकेट प्राप्त केली. तदनंतर काही शॉर्ट ऑफ लेंथ चेंडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावसंख्या 5 या आकड्यावर स्थिरावली आहे. पुढचा बॉल यावेळेला फुल टॉस आहे, टर्न केलाय ऑन साईडला, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. फिल्डर बराच दूर दिसतोय, त्याचा फायदा येथे घेतील फलंदाज. आणि बघता बघता 2 धावा कंप्लीट. या 2 धावांच्या जोरावर धावसंख्या जाऊन पोहोचले 7 वर. आता समीकरण आहे 19 चेंडू आणि 37 धावा. या मॅच मध्ये जिंकणारा संघ हा थेट फायनल मध्ये दाखल होणार आहे. म्हणजेच ही व्हर्च्युअल सेमीफायनल मॅच आहे 40+ संघांसाठी, कारण दोन्ही संघांनी एक एक सामना जिंकलेला आहे. यानंतर आपण ग्रुप सी ला सुरुवात करणार आहोत. डिफेंडिंग चॅम्पियन टीम आपल्याला पाहायला मिळेल. रियांश 11 गावदेवी नांदकर त्यांच्या विरोधात संघ खेळणार आहे राकेश दिगाडकर यांचा RD 11 किरवली. आणि नाणेफेक देखील झालेली आहे त्या सामन्याची. आणखी एक चांगला फटका येतोय इन फ्रंट ऑफ स्क्वेअर, बॉलला टर्न केलंय ऑन साईडला आणि पुन्हा एकदा 2 धावा तर कंप्लीट केल्यात. फिल्डर फंबल करतायत. विजय खेने डीप मध्ये, त्यांच्याकडून मिस्टेक घडली आणि त्याचा फायदा घेतलाय फलंदाजांनी. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट्स, 3 धावा शेवटच्या बॉलवर. अशा पद्धतीने पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतोय. धावसंख्या 1/10. समीकरण 18 चेंडू आणि 34 धावा. ही मॅच अतिशय रंगतदार अवस्थेत जाईल असं दिसतंय. ज्या पद्धतीनं रनचेजला सुरुवात देखील झालेली आहे, गोलंदाजी चांगली पाहायला मिळाली, पण काही चांगले फटके देखील आलेले आहेत. विनोद जाधव आणि सोमनाथ कोनकर हे 2 फलंदाज आता आपल्याला खेळपट्टीवर पाहायला मिळत आहेत. पहिल्याच बॉलवर मोठा धक्का बसला लेग बिफोरच्या रूपात. विष्णू पाटील डावखुरे डेंजरस फलंदाज बाद झाले आणि तदनंतर मात्र डाव दोघांनी सावरलेला आहे. 10 धावांची पार्टनरशिप 5 बॉल्समध्ये. धावांचा वेग वाढवावा लागणार आहे त्यांना माहिती आहे, कारण अजूनही आपण बघतोय की 18 बॉल्समध्ये 34 धावांची आवश्यकता आहे. मार्तंड बिल्डर्स अँड डेव्हलपर्स देवरुंग संघानं प्रथम बॅटिंग करत असताना 43 धावा फलकावर लावल्या या महत्वाच्या मॅच मध्ये. आज ग्रुप सी मध्ये देखील आपण 4 संघांना पाहणार आहोत रेग्युलर क्रिकेटच्या माध्यमातून. आमने लोणाड टेनिस बॉल क्रिकेटचा हा महोत्सव आपल्या समोर रंगतोय. ALPL पर्व 3रे. आज RD 11 किरवली, त्रियांश 11 गावदेवी नांदकर, तसेच जय मल्हार सिद्धिविनायक बिल्डर्स आणि मकरन स्पोर्ट्स मुठवळ या 4 मोठ्या संघांना आपण ऍक्शन मध्ये पाहणार आहोत. नवीन षटकाला सुरुवात होत आहे. गोलंदाजीसाठी विजय केणे सज्ज होत आहेत. फार महत्वाची अष्टपैलू खेळाडूची भूमिका त्यांची या टीमसाठी जरूर आहे. सलामीला ते खेळतात आणि गोलंदाजीमध्ये देखील तेवढंच महत्वाचं योगदान त्यांचं असतं. स्ट्रायकिंग एंडला विनोद. फुलर लेन ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, बॅटची खड आणि विकेट कीपरनं तेथे बॉल कलेक्ट केलाय. बघायचंय बाउन्सवर गेलाय की काय, परंतु फलंदाज अगोदरच निघाले होते. नेमकं काय घडलंय पंचांकडून कन्फर्मेशन येईल. फलंदाज येथे बाद आहे की नाही. येस, बॅटर बाद आहे. सुरुवातीला ज्या पद्धतीनं बॅटरची रिॲक्शन होती असं वाटलं की कॉट बिहाइंड ते बाद झालेले आहेत, परंतु तदनंतर विकेट कीपरनं बेल्स उडवलेले आहेत. डॉट बॉल असेल. यस, पंच आता कळवतायत की हा डॉट बॉल असेल, कारण बॉल विकेट कीपरच्या थेट हातात गेला होता. अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला धाव देखील घेता येणार नाहीये. जे काही नियम आहेत खऱ्या अर्थानं इकडे भिवंडी क्रिकेटमध्ये हे नियम जास्त आपल्याला पाहायला मिळत असतात आणि त्या नियमांनुसार बॅटर धावबाद देखील नसेल. खरं तर त्यांनी क्रीज सोडली होती आणि बॅट आणि बॉलचा कुठला संपर्क देखील नव्हता. विकेट कीपरच्या हातात बॉल बॅटला बीट करत असताना निघाला होता.
आणखी एक जबरदस्त बॉल, अगदी परफेक्ट यॉर्कर. कसा बसा बॉल डिगआउट केलाय. यावेळेला मात्र एक धाव मिळते. धावसंख्या 11. समीकरण थोडंसं कठीण होताना दिसतंय. 16 बॉल्स मध्ये 33 धावांची आवश्यकता आहे, परंतु सोमनाथ कोनकर कधीही गिअर चेंज करू शकतात, ती क्षमता आहे त्यांच्यामध्ये. येणाऱ्या फलंदाजांमध्ये देखील काही धडाकेबाज बॅटर्स यायचे आहेत. शॉट ऑफ लेंथ हुक केलाय, बॉल हवेत आहे डीप स्क्वेअर लेगला. फिल्डर बाउन्सवर बॉल कलेक्ट करताना दिसत आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण. हौशा यांना आपण बघतोय डीप मध्ये. 2 धावा कंप्लीट केल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न चालवलाय खरा, परंतु हा प्रयत्न कितपत योग्य आहे ते देखील पाहावं लागेल, कारण धाव घेण्यासाठी दोन्ही फलंदाजांना क्रीज सोडणं गरजेचं आहे. तसं काही दृश्य पाहायला मिळालं नव्हतं. कदाचित विनोद आपली विकेट टाकण्यासाठी तिकडे तयारी दाखवत आहेत, पण त्यांची विकेट घेतली गेलेली नाही. बाउंड्री चेक केली जाईल. फिल्डर अगदी सीमारेषेच्या लगत होते. रिप्ले आपल्या समोर आहे. थोडासा शॉर्ट बॉल होता आणि थोडासा वेट करत असताना, चांगल्या पोझिशन मध्ये येत असताना हुक केलं होतं बॉलला. अगदी बिहाइंड स्क्वेअर खेळले होते, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लगत. एका हातानं बॉल तिथे अडवण्याचा प्रयत्न झालाय आणि त्यांचा पाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे गेलाय की नाही ते चेक केलं जाते. सेफ आहे. चांगली फिल्डिंग. 2च धावा मिळतील. या 2 धावांच्या जोरावर धावसंख्या जाऊन पोहोचले 13 वर. 44 धावांचा पाठलाग सुरू आहे. नेक्स्ट बॉल. पुन्हा बॉल हवेत आहे, परंतु झेलची शक्यता नाहीये. फिल्डर भरपूर दूर आहेत. पुन्हा एकदा हौशीराम येत आहेत बॉलवर. आता मात्र मिसफील्ड झाली आहे. दुसरे खेळाडू देखील फार स्ट्रगल करतायत. फार मोठा फंबल. तिसऱ्या धावेचा प्रयत्न. आता धावचीची संधी आहे आणि आता मात्र बॅटर बाद. सोमनाथ कोनकर इज गॉन. तीन धावा कंप्लीट केल्या होत्या आणि चौथ्या धावेच्या प्रयत्नात येथे बॅटर धावबाद झालेले आहेत. दोन्ही फलंदाजांची ही रणनीती मागच्या काही बॉल पासून आपण बघत होतो. त्यांना विकेट टाकायची होती, कारण अनंता खेणे डगआउट मध्ये आहेत आणि त्यांना आता मैदानामध्ये बोलावण्यात आलेलं आहे. धावचीच्या रूपात विकेट अक्षरशः फेकली गेलेली आहे. फिल्डर कडून देखील थोडीशी चूक झाली होती. मला असं वाटतं की जास्तीत जास्त 2 धावा झाल्या असत्या, पण तिथे आणखी एक धाव खर्च करण्यात आली. 3 धावा गेल्या आणि त्यानंतर विकेटचं पतन झाले. धावसंख्या आपण बघतोय 2 बाद 16. समीकरण आहे 14 चेंडू आणि 28 धावा. सामना रंगतदार अवस्थेत. मोठी मॅच आहे. जिंकणारा संघ जरूर फायनल मध्ये दाखल होईल. पराभूत होणारा संघ स्पर्धेच्या बाहेर जाणार नाहीये, परंतु नंतर मात्र त्यांना नॉकआउट मॅच खेळावी लागणार आहे. आज आणखी एक 40+ सामना आपल्याला पाहायला मिळेल. नेक्स्ट बॉल. आल्या स्विंग केला ऑन साइडला. जबरदस्त फटका. अनंता केणे यांच्या बॅट मधून मॅसिव्ह हिट. षटकार. अनंता केणे यांच्यासाठी 40+ क्रिकेटची सुरुवात आहे खरं तर या स्पर्धेच्या माध्यमातून आपण बघतोय. आणि काय जबरदस्त फटका आल्या या महत्वाच्या मॅच मध्ये. अक्रॉस द लाईन स्विंग करत असताना स्क्वेअर लेग बाउंड्री लाईन अगदी सहज क्लिअर केली आहे. षटकारानं स्वतःचा अकाउंट ओपन केलंय. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 22 वर. आणखी 22 धावांची आवश्यकता आहे. 13 चेंडूंचा खेळ बाकी. विजय केणे आणि अनंता केणे दोघेही भावाळे गावाला बिलॉंग करतायत. आणखी एक सुपर्ब शॉट. या वेळेला लॉफ्टेड ऑन ड्राइव्ह. लॉंग ऑनच्या डोक्यावरून बॉल सीमा पार. आणखी एक दणदणीत षटकार. दोन बॉल्स मध्ये सलगचे 2 बिग हिट्स, 2 षटकार. आणि आता पारडं थोडंसं जड होताना दिसतंय मल्हार स्पोर्ट्स देवरुंगपाडा टीमचं या मॅच मध्ये. 2 षटकांचा खेळ झालाय समाप्त. धावसंख्या 2 बाद 28. समीकरण थोडंसं सोपं झालंय. 12 बॉल्स मध्ये फक्त 16 धावांची आवश्यकता. विजय केणे यांचं षटक खरं तर पहिल्या 4 बॉल्स मध्ये चांगलंच पाहायला मिळालं होतं, परंतु जसे अनंता केणे मैदानामध्ये आले तिकडे मात्र कुठेतरी गोलंदाजाकडून चुका आपल्याला होताना पाहायला मिळाल्या. शेवटचा बॉल अगदी ओव्हरपिच टाकला गेला होता आणि त्याचा पुरेपूर फायदा घेतला अनंताने. 2 जबरदस्त फटके त्याच्या बॅटमधून. परंतु इकडनं देखील कमबॅक केलं जाऊ शकतंय. मार्तंड बिल्डर्स अँड डेव्हलपर्स देवरुंग संघ देखील चांगला आहे. अजूनही त्यांच्याकडे चांगले गोलंदाज बाकी आहेत.
एक चांगलं षटक आलं तर पुन्हा एकदा शेवटच्या ओव्हरमध्ये चांगला थरार आपल्याला पाहायला मिळू शकतो. आणि आता गोलंदाजीसाठी येत आहेत नरेश गरेल. चांगले गोलंदाज आहेत, चांगले अष्टपैलू खेळाडू म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. स्ट्रायकिंग एंडला विनोद आहेत. विनोद यांनी थोडंसं स्ट्रगल केलंय आतापर्यंत. चला थोडं स्पीडअप करायचंय प्लीज. बाळाराम मेहर यांनी जर झेल स्वीकारला तर त्यांच्यासाठी बर्थडे बॉय अजित पाटील यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक असेल. पहिला बॉल आलाय डॉट. थोडीशी मुवमेंट होती, कटर प्रमाणे टाकलेला बॉल होता आणि बॅटर जागेवरूनच खेळण्याचा तिथे प्रयत्न करत होते. एक चांगल्या बॉलनं सुरुवात या षटकाला. बाउन्स खरं तर खूप चांगला मिळाला. बॅटच्या अगदी वरून बॉल निघून गेलेला आहे आणि असेच बॉल टाकण्याची आवश्यकता आहे. डॉट चेंडू जर टाकले गेले तर मात्र प्रेशर पुन्हा एकदा बॅटिंग करणाऱ्या टीमवर वाढताना दिसेल. नेक्स्ट बॉल. आता मात्र शॉर्ट आर्म पुल, चांगला फटका आहे. बॉल जरूर थोडा काळ हवेत होता. फिल्डर दूर आहेत डीप मिड विकेटला. बाउन्सवर बॉल कलेक्ट केला गेलाय, तोपर्यंत मिळते 1 धाव. आणि हेच तर करायचं होतं विनोद यांना. अनंता केणे जबरदस्त फॉर्ममध्ये दिसत आहेत. आल्या आल्या 2 षटकार ठोकलेले आहेत. त्यांना स्ट्रायकिंग एंडला आणणं गरजेचं होतं आणि आता त्यांना स्ट्राईक दिली गेलेली आहे. समीकरण आपण बघतोय 10 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 10 बॉल्समध्ये करायचे आहेत 15 धावा. मागच्या ओव्हरच्या शेवटच्या 2 बॉल्सवर 2 सलगचे षटकार अनंता केणे यांनी खेळलेले आहेत. आणि आता बघायचं या बॉलवर देखील कदाचित तो प्रयत्न होऊ शकतो, परंतु गोलंदाज देखील अतिशय चतुर आहेत. नरेश गरेल सामन्यामध्ये चुरस आहे. ओ स्विचिटचा वापर केलाय, अफलातून फटका. बॉलला फेकलाय स्क्वेरिश थर्डमॅन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. षटकार. सलगचा 3रा षटकार. अनंता केणे ऑन फायर विथ ऑल सिलेंडर्स. सामन्याचं चित्र पूर्णपणे त्यांनी पालटून टाकलंय. सामना फिरवलाय, झुकवलाय आपल्या संघाच्या बाजूनं. मल्हार स्पोर्ट्स देवरुंगपाडा टीमचं पारडं पूर्णपणे आता जड होताना दिसतंय या मॅच मध्ये. रन बॉल इक्वेशन 9 चेंडू आणि 9 धावा. नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेट. याही वेळेला मोठा फटका, परंतु मिस हिट आहे. बॉल हवेत, झेलची शक्यता आहे आणि बाळाराम मेहर यांनी टिपलाय झेल. जबरदस्त कॅच. या कॅच साठी बर्थडे बॉय अजित पाटील यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक. सामना संपलेला नाहीये. अनंता केणे मिड विकेटच्या वरून खेळण्याचा प्रयत्न करत होते, परंतु टायमिंग चुकलं. समोर बॉल गेला, अगदी बॉलरच्या मागे डीप मध्ये होते बाळाराम मेहर. आणि काय चांगलं जजमेंट. एक क्षणही चेंडूवरची नजर त्यांनी ढळू दिली नाही आणि त्यानंतर सुरक्षित हातांची जोडी. सेफ पेअर ऑफ हँड्स, बिग विकेट. अनंता केणे यांची झंझावाती खेळी संपुष्टात आली आहे. 4 बॉलचा सामना केला, 3 षटकार ठोकले, 18 धावांचं महत्वपूर्ण योगदान दिल्यानंतर माघारी परतलेत. आणि आता समीकरण या मॅच मध्ये 8 चेंडूंचा खेळ बाकी. 8 बॉल्स मध्ये करायचे आहेत मल्हार स्पोर्ट्स देवरुंगपाडा टीमला 9 धावा. नवीन बॅटर रोशन पाटील मैदानामध्ये येत आहेत. मॅन फ्रॉम इताडे. सर्वच दिग्गज खेळाडू आपल्याला या 40+ क्रिकेटच्या माध्यमातून खेळताना दिसत आहेत ALPL सीझन 3 मध्ये. आणि 7 स्टार कमिटीनं खूप चांगली संधी या 40+ लेजंड खेळाडूंना देखील दिलेली आहे. मागच्या हंगामामध्ये आपण प्रत्येक संघामध्ये एक 40+ खेळाडू दिला होता. ती खरं तर सुरुवात होती, पण आता या नवीन हंगामामध्ये 4 पूर्ण संघ दिसत आहेत. हो, हलक्या हाताने टर्न करण्याचा प्रयत्न, थोडंसं अपील लेग बिफोर साठी. विकेट कीपर बॉलवर येत आहेत तोपर्यंत पूर्ण केले फलंदाजांनी. 1 धाव, लेग बाईटचा इशारा. 1 धाव महत्वाची ठरणार आहे. सिंगलच्या जोरावर धावसंख्या जाऊन पोहोचते 36 वर. 3 बाद 36. समीकरण 7 चेंडू आणि 8 धावा. सामन्याला येथून देखील कलाटणी मिळू शकते. गोलंदाज नरेश गरेल यांनी षटकार लागल्यानंतर कमबॅक करून दाखवलंय. क्षेत्ररक्षकांची साथ मिळणं अजूनही गरजेचं आहे. फिल्डिंग मध्ये थोडासा बदल केला जातोय. विनोद यांच्याकडे स्ट्राईक असणार आहे पुढच्या बॉलसाठी आणि त्यांच्यासाठी आता मिड विकेटचा खेळाडू सर्कलच्या आतमध्ये आणला गेलाय. विजय केणे यांना आपण तिथे बघतोय. एक शॉट थर्डमॅन आहे, एक शॉट फाईन लेग तैनात करण्यात आलेला आहे. खरं तर 40+ नियमांनुसार नॉन पॉवर प्ले ओव्हर्समध्ये विकेट कीपर आणि गोलंदाजा व्यतिरिक्त 2 खेळाडू सर्कलच्या आतमध्ये ठेवणं बंधनकारक आहे, परंतु आता 3 खेळाडू आपल्याला सर्कलच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. ओ सुरेख फटका. फ्लिक करत असताना बॉल चाललाय डीप स्क्वेअर लेगला. फिल्डर थोडेसे दूर आहेत, बॉलवर पोहोचलेत, परंतु फंबलिंग, खराब क्षेत्ररक्षण, त्याचा फटका बसतोय मार्तंड बिल्डर्स अँड डेव्हलपर्स या टीमला.
2 धावा कंप्लीट होत आहेत आणि याचबरोबर हे षटक देखील समाप्त होईल. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या 3 बाद 38 आणि आता समीकरण आहे 6 चेंडू 6 धावा. चला अधिकचा वेळ खर्च करू नका प्लीज. आपण लगेचच शेवटच्या ओव्हरला सुरुवात करायची आहे. मार्तंड बिल्डर्स अँड डेव्हलपर्स टीम. शर्थीचे प्रयत्न दोन्ही संघांकडून आपल्याला पाहायला मिळत आहेत. खरं तर सामन्याला कलाटणी देण्याचं काम अनंता केणे यांनी केलेलं आहे. ज्या पद्धतीनं ते खेळपट्टीवर आले आणि आल्या आल्या षटकारांची हॅट्रिक त्यांनी साजरी केली. त्यामुळे समीकरण थोडंसं सोपं जरूर झालेलं आहे, परंतु सामना अजूनही संपलेला नाहीये आणि हा क्रिकेटचा खेळ आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये कधी काय घडेल याचा अजिबात नेम नाही. 6 बॉल्समध्ये 6 धावा करायच्या आहेत. टिचून मारा केला गेला तर या 6 धावा देखील डिफेंड केल्या जाऊ शकतात आणि गोलंदाजीसाठी येत आहेत हौशीराम. येस, नाव त्यांचं खरं तर श्रीकांत आहे, परंतु हौशा किंवा हौशीराम म्हणून जास्त प्रसिद्ध राहिलेले आहेत. नावात काय आहे, काम चांगलं करावं लागणार आहे. 6 चेंडू 6 धावा. चला स्पीडअप करा प्लीज. आज देखील जबरदस्त थरार आपल्याला पाहायला मिळणार आहे. कालची रजनी देखील काय जबरदस्त क्रिकेट पाहायला मिळालं आणि कालची रजनी पूर्णपणे गाजवली. वीरेन स्पोर्ट्स यवई संघानं पहिला संघ जो सेमीफायनल मध्ये दाखल झालाय. फुलवर घेत असताना सुरेख फटका. ऑफ ड्राईव्ह करत असताना बॉलला पाठवले डीप एक्स्ट्रा कव्हरला. लॉंग ऑफ मधून फिल्डर पोहोचलेत, परंतु थोडंसं फंबलिंग घडलं, त्याचा फायदा घेतलाय. 2 धावा कंप्लीट होत आहेत. एक चांगला स्ट्रोक फलंदाज रोशन पाटील यांच्या बॅटमधून. विजयाच्या अगदी आता समीप जाताना दिसत आहेत मल्हार स्पोर्ट्स देवरुंगपाडा संघ. 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे, फक्त 4 धावांची आवश्यकता. एक चांगला फटका सामना फिनिश होऊ शकतो, परंतु गोलंदाजी करणाऱ्या मार्तंड बिल्डर्स अँड डेव्हलपर्स टीमला जर सामना जिंकायचा असेल तर मात्र गोलंदाज श्रीकांत यांना 5 अतिशय चांगले बॉल टाकावे लागतील आणि ती क्षमता आहे त्यांच्यामध्ये. डेथ ओव्हर्स मध्ये गोलंदाजी करण्यासाठी जाणले जातात. पावलांचा वापर लॉफ्ट केलाय. शॉर्ट मिड ऑफच्या डोक्यावरून बॉल लॉंग ऑफला चाललाय. या वेळेला जबरदस्त फिल्डिंग डीप मध्ये, परंतु पुन्हा एकदा कंप्लीट होत आहेत 2 धावा. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट्स. चांगलं फुटवर्क देखील दाखवलंय फलंदाजीमध्ये रोशन पाटील यांनी. क्लासिकल बॅटिंग रोशन पाटील यांची आपण बघतोय. अगदी चेंडूच्या मेरिटवर ते फटके खेळतायत आणि शेवटच्या षटकामध्ये जे प्रेशर असतं त्या प्रेशरला खरं तर त्या दबावाला न जुबानता बॅटिंग त्यांची आपल्याला पाहायला मिळते. जबरदस्त फटकेबाजी. फक्त आता 2 धावांची आवश्यकता आहे. 4 चेंडूंचा खेळ बाकी. नेक्स्ट बॉल. हो फुल टॉस होता, परंतु या वेळेला बीट केलंय बॅटरला. सामना संपवण्याची चांगली संधी होती फलंदाजाकडे. डॉट बॉल येतोय. डॉट चेंडू फार महत्वाचे आहेत. हवेत बीट झालेत. बॅटर थोडीशी जागा बनवली होती आणि थ्रू दी ऑफ साईड खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्कच झालेला नाही. सामना जर टाय झाला तर मात्र ज्या टीमने प्रथम बॅटिंग केली तो संघ विजेता असेल. चेजिंग कंपल्सरी आहे. चांगला ड्राईव्ह मिड ऑफला, खराब फिल्डिंग. बॉल हातातून निसटलाय. विजय केणे यांच्याकडून चूक. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, डायरेक्ट हिट आणि आता मात्र बॅटर धावबाद. नॉन स्ट्रायकर्स एंडला विनोद. अजूनही सामना संपलेला नाहीये. जरूर विजयाच्या उंबरठ्यावर टीम मल्हार स्पोर्ट्स आपल्याला पाहायला मिळते. इकडे तर फ्रेम मध्ये देखील नव्हते फलंदाज जेव्हा बॉल एस्टनवर लागलाय. अचूक निशाणा आपल्याला पाहायला मिळाला फिल्डर विजय केणे यांचा. 2 बॉलचा खेळ बाकी आहे. 1 धाव कंपल्सरी बनवायची आहे विजयाकरिता फायनल मध्ये पोहोचण्यासाठी. मल्हार स्पोर्ट्स देवरुंगपाडा 40+ संघाला. 40+ क्रिकेटचा हा थरार. आजची ही पहिली मॅच आहे. याच्यानंतर आपण रेग्युलर क्रिकेटकडे वळणार आहोत. ग्रुप सी चा पहिला सामना. डिफेंडिंग चॅम्पियन 311 गावदेवी नांदकर विपक्ष RD11 किरवली. एका बाजूला मनोज पाटील यांचा संघ आपल्याला पाहायला मिळेल 311 गावदेवी नांदकर आणि दुसऱ्या बाजूला राकेश दिगाडकर यांचा संघ असणार आहे RD11 किरवली. त्यानंतर जय मल्हार सिद्धिविनायक बिल्डर्स विपक्ष मकरन स्पोर्ट्स मुठवळ. ही देखील एक मोठी मॅच असणार आहे आणि आजचा 4था सामना जो असेल तो पुन्हा एकदा 40+ सामना आपल्या समोर असेल. विजी स्पोर्ट्स लोणाड आणि गावदेवी स्पोर्ट्स विहाना पिसे या 2 संघांदरम्यान ती मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे.
रोशन पाटील ऑन स्ट्राईक, 2 बॉल 1 धावायची गरज. यावेळेला हवेत खेळलेत बॉल, ओ फिल्डर पर्यंत कॅरी झालेला नाहीये. फिल्डर भरपूर दूर, सिंगल कंप्लीट आणि याच बरोबर सामना फिनिश. हा सामना जिंकत असताना थेट फायनल मध्ये प्रवेश मिळवलाय ALPL सीझन 3 मध्ये 40+ कॅटेगरी मधून मल्हार स्पोर्ट्स देवरुंगपाडा संघानं. हार्दिक हार्दिक अभिनंदन टीम मल्हार स्पोर्ट्स देवरुंगपाडा. खूप खूप अभिनंदन टीम मल्हार स्पोर्ट्स देवरुंगपाडा. हार्डलक मार्तंड स्पोर्ट्स अर्थात मार्तंड बिल्डर्स अँड डेव्हलपर्स देवरुंग टीम. परंतु त्यांच्याकडे आणखी एक संधी असणार आहे, कारण काल एक सामना त्यांनी जिंकला होता, विजयानं सुरुवात केली होती.